मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। जालना, बीडसह आणखी काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद झाल्याचं कळतंय। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलेला आहे। जालना जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी केलेली आहे। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सरकारकडून ही खबरदारी बाळगली जाते। पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मार्गांवर आता नाकाबंदी केलेली आहे। ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि मुख्य म्हणजे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जालना, बीडसह आणखी काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे असं समजतंय। मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलेला आहे। इंटरनेट सेवा काही जिल्ह्यातली बंद केलेली आहे। प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण बोलूया। उदय, काय नेमकं घडतंय सध्या मराठवाड्यात, काय परिस्थिती आहे? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। ते मुंबईकडे निघाले होते, परंतु आता परत सराटे आंतरवाली येथे आलेत। या दरम्यान आता मराठवाड्यात काही अनुचित घटना घडू नयेत, काही चुकीचे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस दल अलर्ट झालं आहे। बीड आणि जालना जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून प्रत्येक गाडीची चौकशी करून मगच या ठिकाणी सोडली जात आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातल्या 38 ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यात कुठल्याही अफवा पसरू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनानं इंटरनेट सेवा बंद करण्याचा देखील निर्णय घेतला असून आता काही कंपन्यांचे सिम हे बंद झाले असून इंटरनेट सेवा बंद झाली असून हळूहळू ही सर्व इंटरनेट सेवा पुन्हा एकदा ठप्प होणार आहे। बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी ज्या घटना घडल्या होत्या तशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस दल सतर्क असून कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असा देखील आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलं आहे।